शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता आमच्या सगळं एकीकडून ओबीसीच्या संभविता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे आम्ही निवडून आणतो तुमच्या आमदार मंत्री शिंदे साहेब तुमचा इतका कधीच तळतळलेला नाही मी जीवाची आग होती आमची इथं मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी मराठ्यात तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये तुमच्याच ऑफिसला कस का भेटते जे स्वतःला स्वयंघोषित ते नेते समजी जिकडून तिकडून जमा झालेत त्या परळीच्या टोळीवाल्या सगळं नदी लागून तुमच्याच ऑफिसला कस काय ते तुमचेच लोक शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भाऊंना कस काय ते तर तुम्हाला विषय देतात मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे पण मराठ्याच्या विरोधात जरांगीच्या विरोधात आंदोलन कर हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता आणि तिसरं सांगतो तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे तुमच्या पक्षाच्या कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठक होत्यात माझ्या विरोधात तुमच्याच सांगणं होतं एकनाथ शिंदे साहेब एकीकडून मी पण लागतो ना एकीकडून अंगावर पण घालता का तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठक होत्यात आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत कशाला रे असं 20 तारीख आहे शिंदे साहेब ठासून करावं काय करायचं मैत्री करावं तर ठासून करावं शत्रुत्व करायचं ठासून करावं तुम्ही असं छक्केपंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून कारण आम्ही मराठीच्या पोरांना तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना तुमचे लोकच निघले नसते तुमच्या गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत आमचं ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची ते उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका कारण का आम्ही तो रक्त झिजलंय 1 रुपया घेतलेला नाही तुमचा 1 रुपया लोक प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट काढायला घेतात 1 रुपया नाही विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती आणि ते माणसं तरी असं वाटायला लागलं की उदय सामंत साहेब शंभूराजे साहेब तुम्ही लिडर आहेत आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तर आताचा फॉलो घेतलाय आम्ही आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता आमच्या विरोधात आंदोलन बसवता ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात आणि ते शिंदे साहेब लोक आणि शिंदे साहेबांची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिटे निवडून आल्यावर तुमची प्रतिष्ठा वाढेल ना पहिल्यावर तुम्हाला विचारू का कोणी दिल्लीतून त्याच्यात ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही त्यांना बघ भुमरे साहेब देणार परत ते शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होता शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठकात त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावा लागलात ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर मानलेलं मला इथून पुढे होणार नाही होय झालं ते झालं मग आता हे खालचे चाळीस शिंदे साहेबाला माहित आहेत का मला माहित नाही पण आम्ही तुम्हालाच बोलणार कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळे त्या बावनकुळेनी एन्डोर्समेंट करून पत्र दिलंय नोंद रद्द करा म्हणून मला दाखवायचं होतं मी लाड साहेबांना त्यावेळेस सांगितलं की तुम्ही चांगले काम करा असल्या खोड्या करू नका हे बावनकुळेने दिलेलं एन्डोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात रद्द नाही होणार तर काय होणार राजकीय दबावातून मराठा हो मराठ्यांना प्रश्न विचारतोय होणार नाही तर काय होणार होणार नाही तर काय होणार कितीही खरं असू द्या मराठा हो आपलं
प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले, प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजूला लढावं लागतं, जसं केलं ते तसं. सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागत. एवढे पुरावे दिले जातात मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या. जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही, हे रद्द करणारच. आता बोडखीची नोंद रद्द झाली, बोडखीची नोंद उर्दू लिपी सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीट चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजे. मी दिले गंड्याचा आहे. मी इतका खुनशी माग लागलो ना, मी बरंच लाड भाऊमुळे, त्या विखे पाटलांमुळे तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठीचं कल्याण होतं, चालू द्या. पण माझ्या मराठीत वाटव करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गेलीत नाही. हे बोडखीची नोंद सापडली, पांडुरंग बोडखीची नोंद सापडली उर्दू. पांडुरंग बोडखे आणि वसंत बोडखे हे सख्य चुलत भाऊ. त्या वसंतचा मुलगा संजय बोडखे कुणबी प्रमाणपत्र दिलं. संजय बोडखेचे 2 मुलं आहेत, गौरव संजय बोडखे आणि गीतांजली संजय बोडखे. कशामुळे रद्द केली? काय कारण? ही उर्दू सापडली त्यांची नोंद. आम्हाला मराठी नीट वाचता आहे ना, तर उर्दू लिहिता येईल का? याच ट्रान्सलेशन करून दिलेलं बघाय. पांडुरंग नारायणची नोंद मराठा कुणबी 1947. बर, याच्या पुढे ऑब्जेक्शन आहे यांना. ते तसंच आहे का? पक्क लिहिलेलं शाहीतीच आहे का? तर त्या तज्ञाने लिहून दिलंय ती शाही आहे, त्यांनीच लिहिलेलं. अधिकारी तर फडणवीस तुमचा आहे ना. का बरं मराठीचं वाटवा करायचं तुम्हाला? 3-4 विषय सांगितले तुम्हाला आता मी. ही त्यांची वंशावळ. चूक काय? फक्त राजकारणामुळे